नागपुर में महाराष्ट्र राज्य हाथमाग महामंडल के वरिष्ठ अधिकारी एडवोकेट सुरेश डोले ने लगे भ्रष्टाचार के आरोप के खिलाफ 32 वर्षों तक कानूनी लड़ाई लड़ी। अब अदालत ने उन्हें निर्दोष ठहराते हुए मानहानि प्रकरण में आधिकारिक रूप से मुआवजा देने का आदेश दिया है। यह मामला साल 1986-87 का है। उस समय विभाग में गड़बड़ी को लेकर एक अधिकारी ने शिकायत की थी, लेकिन बाद में उल्टा उसी अधिकारी पर आपराधिक केस दर्ज कर दिया गया। इसके बाद कई साल तक अदालतों में सुनवाई चलती रही। अदालत ने सभी दस्तावेज, गवाह और सबूत देखने के बाद साफ कहा कि लगाए गए आरोप सही नहीं है। अधिकारी को आपराधिक मामले से बरी कर दिया गया और मानहानि केस में भी राहत मिली। कोर्ट ने मुआवजा देने का आदेश दिया। इस लंबे संघर्ष में अधिकारी को मानसिक, सामाजिक और आर्थिक परेशानी झेलनी पड़ी। इस विवाद का असर हाथमाग उद्योग की कार्यप्रणाली पर भी देखने को मिला। 40 वर्षाच्या आधी म्हणजे ॲक्च्युली 1971 मध्ये महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाची स्थापना झाली। याच्यासाठी स्थापना झाली होती की विणकरांना, सगळ्या विणकरांना काम मिळावं आणि त्यांनी केलेले उत्पादन सगळीकडे विकले जावं देशात। म्हणून त्यावेळेस नरेंद्र तिडके म्हणून मंत्री होते, वस्त्रोद्योग मंत्री। त्यांनी चांगल्या लोकांना या महामंडळात आणलं। त्यापैकी मी एक होतो। मी स्वतःला चांगला आहे हे जरी म्हणून घेत नाही, पण मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक होतो त्यावेळी। आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे त्यावेळेस जे काही माझे लेख वगैरे यायचे, तर त्यांनी सांगितलं तुम्ही या व्यवसायात या आणि मार्केटिंगची मदत करा। म्हणून त्यावेळेस मला प्राध्यापकाची नोकरी सोडून मार्केटिंग ऑफिसर म्हणून आणलं आणि चांगल्या लोकांना भरती केली। कर्मधर्म संयोगाने महामंडळ चांगलं चाललं आणि आम्ही 10-15 वर्षात पूर्ण देशात, परदेशात सुद्धा निर्यात करणं सुरू केलं। परिणाम असा झाला की इथे लोकांना असं वाटलं की इथे स्थैर्य आहे, आपल्याला चांगलं राहायला भेटू शकते, गाड्या भेटू शकतात आणि राहण्यासाठी महामंडळाच्या भरोश्यावर आम्हाला घरं मिळू शकतात। मग त्यांनी हळूहळू या महामंडळावर कब्जा केला आणि आम्ही जे मूळ लोक होतो त्या मूळ लोकांच्या म्हणजे आमचा जो अधिकार होता, त्यांना आम्हाला लोक ओळखायचे, सगळीकडे आमचे दौरे व्हायचे। त्यावेळेस मला मध्यवर्ती शासनाने प्रगती मैदानाचं जेव्हा उद्घाटन झालं त्यावेळेस आम्हाला बक्षीस मिळालं आणि महाराष्ट्र टाइम्सने त्यावेळेस आमचं सगळ्या वर्तमानपत्रांनी कौतुक केलं वगैरे सगळं ते। पण हे सगळं त्यांना पाहल्या जात नव्हतं आणि यांच्याजवळच्या गाड्या कशा काढायच्या, यांचा अधिकार कसा कमी करायचा, या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले। आणि त्यात जेव्हा जे मूळ अधिकारी होते त्यांच्याऐवजी डेप्युटेशनवर आलेले शासनाचे अधिकारी यांनी एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपने आम्हाला मूळ अधिकाऱ्यांना बदनाम करून यांनी एवढा भ्रष्टाचार केला, अमकं केलं, तमकं केलं, अशा खोट्या बातम्या दिल्या। वृत्तपत्राने 1986 त्या बातम्या छापल्या। पण जेव्हा आम्ही त्यांना माहिती दिली की बाबा हे असं आहे, मग त्यावेळेस सगळे पत्रकार मात्र आमच्यासोबत आले आणि त्यांच्यासोबत मी ती केस लढली। मग ती केस टाकल्यानंतर काय झालं की जेव्हा वृत्तपत्रात माहिती आली, मग त्याची चौकशी सुरू झाली। चौकशी सुरू झाल्यावर जे लोक त्यात दोषी होते, जे सरकारी अधिकारी, त्यांना घरी बसवलं। हे सगळं ठीक झालं, पण आमचं काय, म्हणजे ज्यांना आमच्यावर आरोप लावले होते आणि आम्हाला नोकरीतून काढलं तर आमचं काय, आम्हाला रिएस्टेट केलं नाही। त्यात मुंबईचा एक डेपो मॅनेजर होता ढगावकर म्हणून, हा पोस्ट ग्रॅज्युएट असलेला माणूस, यालासुद्धा काढलं। याला काढल्यानंतर याचं लग्न ठरलं होतं, ते करू शकले नाही, काही करू शकले। उलट म्हणजे तुम्ही खोट्या बातम्या कशा दिल्या, त्याच्याबद्दल मानहानीचा दावा तोही आम्ही जिंकला। आता हे सगळे कागदपत्र आणलेले आहेत।